प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर मुंगी गावातील उपोषण मागे. 7 दिवसात मागण्या पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन. आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. मुंगी येथे विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत आमरण उपोषणाला अखेर दुसऱ्या दिवशी यश आले आहे. प्रशासनाने उपोषणकर्त्यांच्या सर्व मागण्यांची दखल घेत 7 दिवसात सर्व माहिती देऊन मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यामुळे आज सायंकाळी 7 वाजता हे उपोषण मागे घेण्यात आले. मुंगी गावातील दप्तर चौकशी, निकृष्ट रस्त्यांचे डांबरीकरण, वीज, पाणी, अतिक्रमण आणि स्मशानभूमीच्या जागेसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून 22 जुलैपासून माता भवानी मंदिर परिसरात उपोषण सुरू होते. आज दुसऱ्या दिवशी प्रशासनाकडून विस्तार अधिकारी सुजित भोंग, मंडल अधिकारी विष्णू खेडकर, तलाठी राठोड, ग्रामसेवक राठोड आणि विद्युत अधिकारी प्रशांत थोरात यांनी उपोषण स्थळी भेट दिली. सुरुवातीला प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. मात्र ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहून प्रशासनाने तोंडी आश्वासनाऐवजी 7 दिवसात मागण्यांवर कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले. या आंदोलनात उपसरपंच सौ वंदना भाऊसाहेब घोटाळे, ग्रामपंचायत सदस्य सौ अंजना दिगंबर बल्लार, सौ आशाबाई रमेश घोरपडे, भाऊसाहेब घोटाळे, दिगंबर बल्लार, ज्ञानदेव घोरपडे, विनोद घोरपडे यांच्यासह श्रीकांत जाधव, योगेश जाधव, नारायण साबळे, रोहिदास जाधव, विलास मोरे आणि अरुण गायकवाड यांनी उपोषणाची धुरा सांभाळली. तसेच या आंदोलनात आजी माजी सरपंच सदस्यांसह राजेंद्र ढमढेरे, बबन देवढे, संदीप जाधव, विजय कुंठारे आणि दादा देवढे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. माझं नाव पी.आर. थोरात, सहाय्यक अभियंता, सापडगाव 2, महावितरण उपविभागातर्फे या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेला आहे. या ठिकाणी बेमुदत उपोषणानंतर आमरण उपोषणाबद्दल उपसरपंच वंदना भाऊसाहेब घोटाळे यांच्या मार्फत महावितरणला या ठिकाणी पत्र प्राप्त झालेलं होतं. त्यानुसार मी या ठिकाणी हजर झालो. गावकऱ्यांच्या मागणी होते की या ठिकाणी विजेचे जुने खांब, तारा इत्यादी बदलून देणे, तसेच पाणी पुरवठ्यासाठी एक नवीन ट्रान्सफॉर्मर मंजूर करून त्या ठिकाणी गावठाणामार्फत पुरवठा करण्यात यावा. तसेच शेतवस्तीतील लोकांना सिंगल फेज SDT उपलब्ध करून देण्यात यावा. गावकऱ्यांच्या सर्व मागण्या सकारात्मक विचार करून महावितरणतर्फे आपण सर्व पूर्तता करण्याचे त्यांना आपण लेखीमध्ये या ठिकाणी कळवलेलं आहे आणि लवकरच त्यांच्या सर्व मागण्या आपण पूर्ण करू असे महावितरणतर्फे मी उपोषणकर्त्यांना या ठिकाणी पत्र दिलेले आहे. आपण दैनंदिन कामामध्ये आपण ते करतो, त्याला जास्त वेळ लागणार नाही. याच्यामध्ये फक्त मोठं जे काम आहे, गावठाणासाठी जो आपल्याला एक पाणी पुरवठ्यासाठी एक नवीन DTC मंजूर करायचा आहे, तो आपल्याला विभागीय कार्यालय आपले जे आहे अहिल्यानगर त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांच्या मार्फत मंजुरी करून त्याचं कामाला थोडंसं मार्ग घेण्यासाठी थोडासा वेळ लागेल, पण ते काम आपल्या विभागीय कार्यालयामार्फत लवकरात लवकर होईल आणि आपल्या शाखा कार्यालय आणि उपविभाग शेवगाव अंतर्गत जे काम आहेत ते आपले तात्काळ करून देऊ आपण ते. यावेळेस सुद्धा माझी पत्नी उपसरपंच पदावर आहे, तरी सुद्धा कोणतेही काम पूर्ण होत नाही. वेळोवेळी कोणत्याही कामाची मागणी करून टाळाटाळ केली जाते. गाव विकासापासून खूप खूप दूर आहे. या उपोषणाचं मुख्य कारण आहे ग्रामपंचायतच्या दप्तर चौकशी पूर्ण होऊन त्याचा अहवाल आम्हाला 4 महिने झाले आजपर्यंत मिळत नाही. याला मागणी करूनही अधिकारी टाळाटाळ करतात. या गावामध्ये पिण्यासाठी जी टाकी आवश्यक असते ती टाकी पहिली पाडलेली आहे, नवीन मंजूर आहे. त्यात जलसंधारण योजनेतून ती टाकी सुद्धा मंजूर आहे, जागा सुद्धा उपलब्ध आहे. परंतु त्या टाकीच्या जागेसाठी जे पुरेशी देते त्या पुरेशी जात असल्यामुळे ती टाकीचं बांधकाम सुद्धा होत नाही. आणि या गावाला एवढं मोठं गाव आहे, गावाला ग्रामपंचायत कार्यालय नाही. ग्रामपंचायत कार्यालय पाडलेलं आहे, ग्रामपंचायत भाड्याने राहते. यासाठी आम्ही उपोषणात मुद्दा टाकला आहे. या गावात अंतर्गत रस्ते खूप अरुंद झालेले आहेत, अतिक्रमण झालेलं आहे.
ते अतिक्रमण कोणी काढायचं? या रस्त्यावर मिरवणूक काढण्यासाठी जे डीजे फिजे असतो ते डीजेला वरून तारा लागतात. गावात तारा अजीर्ण झालेल्या आहेत. पोल पोल गेलेले आहेत. मोठं एखादं वाहन ट्रक आली तर ते तारा लागतात. दुर्घटना होऊ शकते. म्हणून आम्ही म्हणते ते पोल बदलण्याचे तारा बदलण्याची मागणी केलेली आहे. आणि या गावामधून जे साईड रस्ते असते, शिव रस्ते असते, गावाला जोडणारे रस्ते असते, एकही कोणत्याही चांगल्या परिस्थितीत कोणताच रस्ता नाही. या गावामधून अनेक लोक वाड्या वस्त्यावर राहतात. त्यांच्या वस्त्या गावापासून 3-3, 4-4, 5-5 किलोमीटर वस्त्या आहेत. त्या वस्त्यावर जाण्यासाठी चारीना रस्ता असतो. ती चारी पाटबंधाऱ्याच्या अधिकारात येते. परंतु पाटबंधारे काही लक्ष देत नाही. त्यांचं काही देणं नाही घेणं नाही. त्यांना काय त्यांचा अधिकार तो त्यांचा. परंतु त्या वस्त्यावरील लोक आजही अशा स्थितीत आहेत की जायचं कोणाकडे, रस्ता मागायचा कोणाला. ग्रामपंचायत सांगते आपला तिथं अधिकार नाही. तहसीलदार म्हणतो ते आमच्या अधिकारात नाही. पाटबंधारे म्हणते आम्हाला गरज नाही. या वस्तीवर नेमकं करायचं काय? एक वस्ती नाहीये, जवळजवळ अशा 25-30 वस्त्या मोठ्या वस्त्या आहेत. त्या वस्त्यावर जायला रस्ताच नाही. पावसात तर त्यांनी इकडे यायचंच नाही. अशा स्थितीत ते मुद्दा आम्ही या उपोषणाला मांडलेला आहे.